गोड गोजिरी लाज लाजरी सैत होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती गंगाळी घरी तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। आपण सध्या आहो अचलपूर तालुक्यातील तपमाडी येथील अशोक पाटील यांच्या घरासमोर। हे सर्वसाधारण घर नाही, कारण आपण पाहतो की प्रत्येक घराला एक वैशिष्ट्यपूर्ण एक महत्त्व असतं। ते वास्तुकलेचं महत्त्व असतं किंवा इतर अनेक बाबींचं महत्त्व असतं। मात्र आज आपण आलो आहे एक विशिष्टपूर्ण कार्यापोटी। आपण खरं तर एखादं वस्तू संग्रहालय असलं किंवा संग्रहालय असलं त्यात असणाऱ्या वस्तू पाहण्यासाठी दूरदूरून जातो। मात्र हे असाच काही पद्धतीचं घर आहे की तिथे आपला छंद जपत अनेक गोष्टी कशा पद्धतीने त्यांनी जपून ठेवल्या आहे आणि ते हे घर म्हणजे खऱ्या अर्थाने एक माहितीचं जालन आहे। विविध क्षेत्रातली माहिती वर्षांपासून कशी वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या माहितींच्या आधारावर ते कात्रणं जमा करत या धकाधकीच्या जीवनातही आपली शैली, प्रपंच, व्यवसाय, नोकरी, सेवानिवृत्ती, माझं घर आणि प्रपंच या पलीकडे जाऊन अशोक पाटील यांनी अत्यंत मेहनतीने आणि या धावपळीच्या जगातही काही अल्पसा वेळ देऊन हा छंद जपला आहे। नेमका तो छंद काय ते आपण पाहूया। अशोक पाटील यांनी असे विविध विषय या ठिकाणी जपलेले आहेत। आपण पाहतो की त्यांनी 1980 पासून जवळपास 1980 पासून हे कात्रणे जमा केलेले आहेत। महाविद्यालयात असताना त्यांनी हा छंद जोपासत असताना अत्यंत मेहनतीने आणि सातत्य ठेवत जवळपास 400 विषय असे विविध 400 विषय असतील त्या विषयांमधून संक्षिप्त टिप्पणी काढत त्यांनी ही माहिती संकलित केली आहे। हा त्यांचा छोटासा छंद वाटत असला तरी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। एखाद्या ऐतिहासिक वस्तूंची अत्यंत महत्त्व असतं आणि अशा वस्तू ह्या संग्रहालयात संग्रहित ठेवल्या जातात। जेवढं संग्रहालयाला महत्त्व तेवढंच आज अशोक पाटील यांच्या घराला महत्त्व आलेलं आहे। कारण ते महत्त्व कशामुळे आलं तर त्यांच्या एक अनोख्या छंदामुळे। वृत्तपत्रात येणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण माहितींचे कात्रण काढत ते कात्रण जमा करत अशा 400 विविध विषयांवर त्यांनी जवळपास 25,000 पेक्षा अधिक असे कात्रण संग्रही केलेले आहेत। मग अशोक पाटील यांना हे शक्य कसं झालं? त्यांनी हे माहितीचं दालन आपल्या घरातच कसं तयार केलं त्या संदर्भात आपण त्यांची एक विशेष मुलाखत अध्ययन समाचारच्या माध्यमातून आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवणार आहोत। खरं तर कुठलाही छंद आणि तो जपणं अत्यंत अवघड, त्यातच या वृत्तपत्रासंदर्भातील कात्रणाचा हा छंद तर हा आगळा वेगळाच। अशोक पाटील माझ्यासोबत आहेत। ते स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून सिंचन विभागातून सेवानिवृत्त झालेले आहेत। 1980 पासून हा छंद ते जोपासत आहेत आणि हा छंद जोपासत असताना त्यातून त्यांना मिळणारा आनंद हा अद्भुतच। त्यांना कुठलाही त्यात हेतू नाही, मात्र ही संकलित केलेली माहिती इतरांपर्यंत जावी, नव्या पिढीला त्याची माहिती व्हावी आणि त्याचा फायदा नव्या पिढीला व्हावा या अनुषंगाने आपण त्यांची एक विशेष मुलाखत घेऊया। काय सांगाल? हा जो छंद आहे हा सहज जेमतेम मी मॅट्रिक झालेलो असेल 74-75 मध्ये, तेव्हा थोडंसं वृत्तपत्र वाचण्याचा छंद होता। वृत्तपत्र वाचता वाचता मग काही गोष्टी त्याच्यामध्ये छोटे काही चित्र असतील किंवा काही माहिती असेल महत्त्वाची तर ते कापून ठेवायची, अशा प्रकारानं सुरुवात झाली। सुरुवात करता मग हळूहळू विषय वाढत गेले। एखाद्या विषयाचे वेगळे फोटो करणं, एखादी माहिती वेगवेगळी त्याचा एक विषय तयार करणं, अशा पद्धतीनं विषय वाढत गेले, छंदही वाढत गेला।
कार्यालयाचं काम करूनही व्यवस्थित प्रकारे काम करून जास्तीचा वेळ देऊन सकाळी उठणे 1-2 तासपर्यंत 6 ते 8पर्यंत काम करणे, नंतर ड्युटीला जाणे, कार्यालयातून आल्यानंतर रात्रीला मग 8 ते 10पर्यंत बसणे, अशा पद्धतीने चिकाटी आणि जिद्दीच्या भरोशावर हा एवढा मोठा प्रकल्प तयार झालेला आहे. या प्रकल्पात काय काय आहे? या प्रकल्पामध्ये अनेक गोष्टी, त्याच्यामध्ये अनेक विषय, जवळजवळ 400 विषय समाविष्ट आहेत. 400 विषयामध्ये प्रामुख्यानं म्हणजे आता काही फोटो असतात. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यकाळामधले जे फोटो आहेत त्यांच्या कार्यक्रमाचे असे 400 फोटो जवळपास आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर सोनिया गांधी असतील, मनमोहन सिंग असतील, त्याच्यानंतर नरेंद्र मोदीजी असतील, असंख्य नेत्यांचे फोटो आपल्याकडे 200-300 फोटो असे कात्रणं तयार आहेत. कात्रणं विशेष म्हणजे त्या कात्रणं झेरॉक्स पेपरवर लावणं, कटिंग करणं, पेपरवर नाव टाकणे, त्याच्यानंतर तारीख टाकणे आणि त्याला डेकोरेट करणे, अशा पद्धतीने व्यवस्थित अल्बम तयार करून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर पशु असतील, पक्षी असतील, प्राणी असतील, चिखलदरा मेळघाट असेल, मेळघाटचं सौंदर्य असेल तर मेळघाटचे 200-300 फोटो आपल्याकडे आहेत. म्हणजे आपण एखाद्या खोलीमध्ये एक मेळघाटचा एक मेळघाट उभा करू शकतो. त्याच्यानंतर आपल्या लोकल जरी प्रश्न असले, अचलपूरची शकुंतला रेल्वे आहे त्याच्या बाबतीत काय कार्यवाही चालू आहे, किंवा चिखलदऱ्याचं आपलं स्कायवॉक असेल याच्या संदर्भात काय चालू आहे, अशा प्रकारे अनेक भिन्न भिन्न खेळ असेल, क्रीडा असेल, व्यायाम असेल, योगा असेल, अनेक विषय आहेत. मुलांच्या दृष्टीनं असतील, महिलांच्या दृष्टीनं माहिती आहे, शेतकऱ्यांच्यासाठी शेतीच्या बाबतीत आहे, शेतकऱ्यांच्या विषय आहे, शेतीच्या बाबतीत आहे. असा कुठल्याही प्रकारचा विषय सुटलेला नाही. बारीक बारीक गोष्टी, म्हणी असतील, मेहंदी असेल, रांगोळी असेल, हेही म्हणजे अनेक विषय याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि मनोरंजनही होईल, माहिती भेटेल, ज्ञानही भेटेल, अशा पद्धतीचा हा एक उपक्रम मोठ्या स्वरूपात तयार झालेला आहे. अशोक पाटील यांच्या संग्रहात विविध महापुरुषांच्या माहितीसह अमरावती जिल्ह्यातील विविध जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांची ही माहिती या त्यांच्या संग्रहात आहे. मग धार्मिक असेल, वन्यजीव संदर्भातील असेल, पर्यावरण संदर्भातील असेल, धार्मिक अशा शैक्षणिक अशा विविध उपक्रमांची माहिती त्यांनी संकलित केली आहे. नेमकी ही माहिती संकलित करत असताना आपण आता सेवानिवृत्त झालेले आहात, त्याचप्रमाणे कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत आणि सेवानिवृत्तीनंतर आपल्या काही आरोग्याच्याही समस्या असतीलच. अशा अनेक समस्या असताना हा छंद जोपासत असताना येणारा खर्च हा कुठून भागवला जातो आणि त्यात काही आर्थिक चणचण आपल्याला जाणवते काय, आणि शासनाकडून किंवा सामाजिक संस्थांकडून काही आर्थिक मदतीची काही अशी व्हावी असं काही वाटते का? खर्च बराच आहे, मोठा प्रकल्प आहे, त्याच्यामुळं खर्च भरपूर येतो. प्रत्येक कात्रण आपल्याला झेरॉक्स पेपरवर तर चिपकायचं असते, त्याच्यामुळं जवळपास महिन्याला एखादा रिम लागून जातो. त्याच्यानंतर फेविकॉल असेल, स्केच पेन असेल, कारण ते अल्बम तयार केल्यानंतर त्याला डेकोरेट करणे हेही विषय त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामुळं खर्च भरपूर आहे, वेळ जातो, खर्चही भरपूर होतो. आता त्या खर्चाच्या दृष्टिकोनात कसं सेवानिवृत्त झाल्यामुळं पैशाची अडचण आहेच, कुटुंब चालवून एवढा याच्यासाठी खर्च करणं, त्या दृष्टिकोनातून आजपर्यंत तरी कुठल्या संस्थेकडून किंवा कुठून कुठल्या प्रकारची मदत झाली नाही. याच्यापुढं हा छंद असाच वाढत गेला आणि हा प्रकल्प जर असाच मोठा करायचा असेल आणि त्याकरता जर कुठली मदत झाली, कुठली सहकारी संस्थेची असेल किंवा शैक्षणिक संस्थेकडून असेल, कुठल्या सामाजिक संस्थांकडून असेल किंवा शासनाकडून असेल, तर हा प्रकल्प अजून चांगल्या प्रकारे वाढवता येईल आणि टिकवता येईल. आणि वृत्तपत्र वाचन संस्कृती वाढली पाहिजे, वृत्तपत्राचं वाचन वाढलं पाहिजे, वृत्तपत्र टिकून राहिले पाहिजे, हा एक त्याच्या मागचा हेतू आहे. कारण वृत्तपत्र हे आपले गुरु आहेत. वृत्तपत्रामधून प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळू शकते, आपलं ज्ञान अपडेट होते वृत्तपत्रामधून. त्याच्यामुळे वृत्तपत्र जगणे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हा छंद समाजानं जर हा उचलून धरला, हा प्रकल्पाला काही मदत केली, तर तो प्रकल्प अजून चांगल्या प्रकारेनं टिकू शकतो. समाजात ज्या चांगल्या गोष्टी होतात त्या टिकल्या पाहिजेत, त्या जगल्या पाहिजेत आणि त्या अबाधित राहिल्या पाहिजेत, हे तेवढंच महत्त्वाचं. म्हणून अशोक पाटील यांनी हा चालवलेला प्रकल्प निश्चितच भावी पिढीला ज्ञानार्जन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. म्हणूनच विविध संस्थाही निश्चितच आपल्या मदतीला येईल आणि आपल्या उपक्रमाला सहकार्य करतीलच अशी आपण आशा निश्चितच करूया. खरं तर या प्रकल्पांची माहिती संकलित करत असताना
आपल्याला काय अडचणी येतात, काय सांगाल? प्रकल्प तयार करत असताना भरपूर त्याला वेळ द्यावा लागतो. प्रत्येक वेळेस सुरुवातीला पेपरचं कटिंग होते. कटिंग केल्यानंतर प्रत्येक रोज पेपरचं कटिंग होते. कटिंग केल्यानंतर त्याच्यावर तारीख टाकणे, पेपरचं नाव टाकणे हे महत्त्वाचं कार्य असते. त्याच्यानंतर ते कलेक्शन जमा झाल्यानंतर 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर त्याला झेरॉक्स पेपरवरचं ते चिपकवायचं असते. त्याच्यानंतर चिपकवल्यानंतर मग ते त्याचं फाईल तयार होते, विषय तयार होते. त्याच्यानंतर ते डेकोरेटसुद्धा केलं जाते. काही चित्ररूपानं जर असेल तर त्याला स्केच पेनद्वारे डेकोरेट केल्या जाते. आणि त्याच्यानंतर ते कुठं विस्कळीत होऊ नये त्याच्यासाठी प्रत्येक कागदाला आपण नंबर दिलेले आहेत. नंबरिंग केलेलं आहे, बॉक्स नंबर दिलेला आहे, फाईल नंबर दिलेला आहे. त्याच्यामुळं ते कुठेही गहाळ होऊ नये किंवा ते इकडे तिकडे विस्कळीत झालं तर ते त्या ठिकाणी गेलं पाहिजे अशी व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचे आता या कामामध्ये कुठल्या प्रकारची मदत तर काही घेऊ शकत नाही आपण कुठलं हे काम. पण या प्रकल्पाला फक्त आता हे टिकवण्याच्या दृष्टिकोनातून काही संस्थेकडून जर आर्थिक मदत जर झाली तर ते खूप चांगलं होईल. आणि हे टिकवण्याच्या दृष्टिकोनातून परत हे कसं आहे की हे टिकलं पाहिजे. याच्या टिकवण्याकरता याला कसं सांभाळणं कठीण आहे. कीड लागू नये किंवा ते खराब होऊ नये, धुळीनं खराब होऊ नये म्हणून प्रत्येक फाईल पन्नीमध्ये ठेवली जाते. अशा प्रकारे पुष्कळ चांगल्या प्रकारे त्याचं जतन करावं लागते. आणि ते जतन करण्याच्या दृष्टीनं, टिकवण्याच्या दृष्टीनं किंवा वाढवण्याच्या दृष्टीनं काही आर्थिक मदत जर झाली कुठल्या संस्थेची तर ते चांगलं होईल. खरं तर अशोक पाटील यांनी जपलेला हा छंद, निश्चितच असलेली ही महत्त्वपूर्ण माहिती येणाऱ्या काळात महाविद्यालय, शाळा आणि विविध संस्थांच्या माध्यमातून प्रदर्शित करत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू त्यांचा आहे. आपण सर्वजण त्यांच्या या उपक्रमासाठी पुढे येऊ. सानू खानसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा.